आज मी अशी शाही तुकड्याची रेसिपी दाखवणार आहे. अगदी साधी, सोपी आणि एकदम रॉयल. खायला इतकी क्रीमी, स्वादिष्ट आणि एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवाल अशी सोपी ही रेसिपी. हा शाही तुकडा आपण नेहमीच्या पद्धतीने नाही तर थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. शाही तुकडा तर तुम्ही नेहमीच खाल्ला असेल, पण हा शाही तुकडा पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटेल. आता हीच क्रिस्पी, क्रंची, रॉयल आणि ज्यूसी अशी रेसिपी लगेच सुरू करूया. मी प्रथम इथे 3 ते 4 ब्रेडचे स्लाइस घेतले आहे आणि ते आपण ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेऊया. इथे मी व्हाईट ब्रेड घेतला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ब्राऊन ब्रेडचाही वापर करू शकता. आता हे कट करून घेतलेले जे ब्रेड्स आहेत ते आपण तेलामध्ये तळून घेऊया. छान क्रिस्पी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे ब्रेडचे तुकडे जे आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत. साधारण 3 ते 4 माणसांच्या अंदाजे हे प्रमाण आहे. 4 स्लाइस ब्रेडचे इनफ होतात, कारण की गोड अगदी कमी खाल्लं तरी ते छान असलं तर मन तृप्त होतं. आता हे तळून घेतलेले जे ब्रेडचे स्लाइस आहे ते आपण स्लरीमध्ये बुडवणार आहोत. इथे आपण क्रीमी स्लरी तयार करून घेणार आहोत. इथे मी दूध घेतलेलं आहे, साधारण 1.5 कप दूध आहे. त्यामध्ये वेलची पावडर, साखर आणि यामध्ये मी घातलं आहे 2 चमचे कस्टर्ड पावडरचं मिश्रण. हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण आपण यामध्ये घालून घेऊया. आता आपण यामध्ये एक छोटं पॅकेट जे असतं त्याचं अगदीच अर्धं पॅकेट इतकं मिल्क पावडर घालूया आणि इथे मी शुगर सिरप तयार करून घेतलेला आहे आणि त्या शुगर सिरपमध्ये आपण हे सगळे ब्रेड छान डीप करून घेऊया, बुडवून घेऊया. शुगर सिरपसाठी मी साधारण अंदाजे 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये केशराच्या काही काड्या आणि फूड कलर घातलेला आहे आणि साखर. आणि आता जे आपण तयार करून घेतलेलं दुधाचं मिश्रण जे होतं ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी त्यावर भरपूर सारे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आणि रोज पेटलचा वापर केलेला आहे. आता आपण ते शुगर सिरपमध्ये बुडवलेले जे ब्रेडचे तुकडे होते ते आपण एका प्लेटमध्ये ठेवून छानपैकी त्यावर आपण तयार करून घेतलेलं जे सिरप आहे, मिल्क सिरप, ते आपण यावर घालूया आणि रोज पेटल्स आणि ड्रायफ्रूट्सनी छान गार्निश करूया. आहे की नाही झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी. आणि शाही तुकड्याची अगदी वेगळी काही गरज नाही तुम्हाला रबडी तयार करायची. तर तयार झाला आहे आपला एकदम रिच, क्रीमी, रॉयल शाही तुकडा. ब्रेडचा क्रिस्पीपणा, केशराच्या शुगर सिरपची गोडी आणि ही क्रीमी मलाई याचं कॉम्बिनेशन खरंच अप्रतिम लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा शाही तुकडा कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि पंचपक्वान्न ऑफिशियलला सबस्क्राईब करा.